मी पण तुम्हाला सांगेन की कोणी पण जर 75 डे करत असेल तर नक्कीच पूर्ण करा, कंप्लीट करा. कारण 4 दिवसामध्ये तुम्हाला एवढा माझ्यामध्ये बदल दिसत असतं. 4 दिवसामध्ये माझ्यामध्ये एवढा बदल दिसत असेल तर तुम्ही पण 75 डे करू शकता आणि मी पण करतोय. तर आणि कोणाला 75 डे करत असेल तर माझ्यासोबत येऊ शकता. तर सोबत मिळून आपण 75 डे करू शकतो. हाय गाईज, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार. आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग सर्वांचं मोस्ट वेलकम. सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. ते गाईज रनिंग वगैरे करून आलो आहे नदीवरती आणि एक्सरसाइज पण चालू केलेली आहे. तर बघा, सूर्य निघायचं बाकी आहे. तर आज लवकर आलो आहे. सूर्य निघायच्या अगोदरच कंप्लीट करणार. चला काहीच पहिले थायची कंप्लीट करतो आहे. आणि हा काहीच कोणी माझा व्हिडिओ बघणार, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर काहीच आता मी थाईच करतो आहे. थाईजमध्ये पूर्ण वर्कआउट करणार. तर आज देसी वर्कआउट करणार आहे. डेली करतो वर्कआउट देसी, पण आज थोडा देसी करणार आहे. तर बघू शकता तुम्ही. आज तुम्हाला दाखवतो आज देसी वर्कआउट कशी करतात. चला. तर गाईज एक मारायचं आहे. 10 सेट तुम्हाला कसं मारायचं आहे तो दाखवतो आहे. ह्याचे पण 3 सेट मारायचे आहे. तर बघा नसं बघा. तर गाईज थाईचं मी एवढं सेट मारले कारण सेट खूप सारे आहेत. तो दररोज एक सेट तुझ्यात ॲड करत जाणार आहे. तर आजचा सेट एवढंच मारतो आहे. त्यानंतर आता 6 पॅक करायचं आहे. तर 6 पॅकचं करतो आहे कारण सूर्य अजून निघलेला नाही मिळत. तर बघा चेक करा, निघलेला नाही मिळत. बघा नाही निघलेला. तर निघायचं अजून बाकी आहे. तर आता 7 वाजलेत आणि 7:30पर्यंत सूर्य निघतो वगैरे. तर आता माझी पूर्ण लेगची एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. तर आता 6 पॅकची करायची आहे. तर त्याला 6 पॅकची वगैरे करतो आहे. आणि तर वर्कआउट पाहिजे कंप्लीट झालेला आहे. आणि सूर्य पण निघाला आहे. बघा सूर्य वगैरे निघाला आहे बघा. तर निघाला कारण एक्सरसाइज एवढी करतो की सूर्य पण लवकर निघतो आहे. तर काय करणार. तर काय चला आता एक्सरसाइज वगैरे झालेली आहे पूर्ण. तर कायच आज लेगची केली आणि 6 पॅकची वगैरे केली. तर दररोजच्या लेगची 6 पॅकची करतो आहे, पण अलग अलग करतो आहे. तर दररोजचे ते सेट करतो, ते सेट तुम्हाला दाखवत नाही. तर अलग अलग नवीन सेट ॲड करत चाललो आहे, ते तुम्हाला मी दाखवतो आहे. तर 6 वाजता उठतो आहे. तर 7:30पर्यंत माझा पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट होती आहे. रनिंग वगैरे करतो आहे, पूर्ण करतो आहे. तर काहीच आता फ्रेश वगैरे होतो आहे कारण थोडा आता वाटायला का थोडा स्वतःमध्ये काही चेंज होत चाललं आहे, थोडा बदलाव होत चालला आहे. तर 75 डेमध्ये पूर्ण स्वतःला चेंज करणार एवढी स्वतःवर गॅरंटी आहे आणि 100% व्हॅल्यू आहे. तर ते करणार, कंप्लीट करणार. तर आज 75चा चौथा दिवस आहे. तर आज चौथ्या दिवशी पण खूप बरं वाटलं कारण आता सकाळचे आता 2-3 दिवस उठलो आहे. तर आदत बनली आहे लवकर उठण्याची. तर लवकर उठतो तर मस्त मजा येते आणि रनिंग वगैरे करतो आहे. तर आज सकाळी पण एक फ्रेंड दिसला होता, तो पण शायद रनिंगला वगैरे येतो. तर तो मला आजच दिसला होता. तर त्याला भेट वगैरे झाली. तर आज उद्या सकाळी येणार तर त्याला भेटणार वगैरे. तर त्याशी बोलणार वगैरे कारण तो पण रनिंगला वगैरे येतो आहे. तर माझ्यासोबत तो पण होणार. तर काहीच मी व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे, काय व्हिडिओमध्ये बदल करायला पाहिजे आणि 75 डेमध्ये तुम्हाला काय माहिती आहे तर ते मी काय करू शकतो. तर 75 डेमध्ये मी ते ॲड करू शकतो. तर तुम्हाला काय असं माहीत असेल तर मला नक्की तुम्ही सांगा. तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की 75 डेमध्ये काय करायला पाहिजे, काय बदलाव करायला पाहिजे. तर पण माझ्या मतीने जेवढं मला होतं तेवढं मी 75 डेमध्ये करतो कंप्लीट. तर रूल्स बनवलेत, ते रूल्सनुसारच सर्व गोष्टी करत आहे आणि करतो आहे. त्याच्यात
तर सकाळी आंघोळ केल्यानंतर मस्त भारी वाटते. आणि बघा थोडा चेंजिंग झालं स्वतःमध्ये, परफेक्ट झालेले बघा. तर काय 75 करायला लागलो आहे. तर स्वतःमध्ये पण चेंजिंग, स्वतःमध्ये पण प्रूफ काहीतरी अलग करायला लागलो आहे. अपडेट स्वतःमध्ये अपडेट व्हायला लागले. तर बघू शकता तुम्ही पूर्ण. तर कायच मी पण तुम्हाला सांगेन की कोणी पण जर 75 डे करत असेल तर नक्कीच पूर्ण करा, कंप्लीट करा. कारण 4 दिवसामध्ये तुम्हाला एवढा माझ्यामध्ये बदल दिसत असतं. 4 दिवसामध्ये माझ्यामध्ये एवढा बदल दिसत असेल तर तुम्ही पण 75 डे करू शकता. आणि मी पण करतो आहे. तर आणि कोणाला 75 डे करत असेल तर माझ्यासोबत येऊ शकता. तर सोबत मिळून आपण 75 डे करू शकतो. फ्रेश होऊन चाललो आहे घरी. तर आता 8 वाजलेत. तर 8:30पर्यंत कामावर जायचं आहे. तर काय आता जातो घरी, पूर्ण रेडी वगैरे होतो आहे. त्यानंतर जॉबला जातो आहे. जॉब पण खूप महत्त्वाचा आहे. तर जॉब पण करावा लागेल. तर सर्व करायचं आहे. तर हे पण करायचं, 75 डे पण करतो आहे आणि जॉब पण करतो आहे. तर सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर काय चला आता जातो आहे. तर काय एक वाजता जेवायला सुट्टी झाली आहे. तर जेवायला बसलो आहे. तर काय सकाळी खूप घाईमध्ये होतो कारण खूप वेळ टाईम झाला होता. त्याच्यामुळे खूप घाईत नाश्ता वगैरे करून रेडी वगैरे करून तर आलो कंपनीमध्ये. तर आता 1 वाजले. तर 1 वाजता तर जेवायला सुट्टी झाली आहे. तर आजचं मसूर आणि बटाटे आणलेत, त्यानंतर केला एक आणले, त्या चपाती आणले, तर पाणी पण वगैरे आहे. तर आज एवढंच आणलं आहे. त्यानंतर आज दुसरं काय आणलेलं नाही मिळत. तर काय चला पहिले आणलं आहे जेवण, ते जेवण करून घेतो कारण खूप टाईम लागतो आहे. कारण 10 मिनटामध्ये जेवण वगैरे करतो आहे. त्यानंतर 20 मिनटं भेटतात. त्याच्यामध्ये पण काम असते, व्हिडिओ एडिट करायला लागतात, तर थंबनेल बनवावं लागतो, तर ते पण करतो कंप्लीट. तर पहिले जेवण करून घेतो, त्यानंतर मग ते कंप्लीट करतो आहे. चला जेवतो पहिले. तर माहीत नाही आज कोण जिममध्ये आल्यात. तर जातो आता 6:30 वाजले जिममध्ये. तर जिममध्ये जाऊन तुम्हाला भेटतो आता, कारण सकाळचं तर वर्कआउट झालं कंप्लीट. आता संध्याकाळचं 45 मिनिट वर्कआउट करायचं आहे. तर जिममध्ये येतो आणि तुम्हाला भेटतो कोण जिममध्ये आलेत. तर चला काहीच जातो जिममध्ये. तर कायच बघा जिममध्ये आलो आहे आणि वर्कआउट चालू आहे आणि पब्लिक पण आली आहे. मस्त सॉन्ग वगैरे लावले तिकडे बघा, खतरनाक सॉंग कोणतं लावलं आहे. तर वर्कआउट करायला लागलो आहे. त्याला ट्रायसेपचं मारलं आहे असं बघा. तर काय जिममध्ये आल्यानंतर एक्सरसाइज करायला लागलो आहे आणि पूर्ण वर्कआउट ट्रायसेपचं केलं आहे. कारण सकाळी तर 6 पॅक आणि लेगचं केलं होतं. त्यानंतर आता आजचा माझा सेट होता ट्रायसेप मतलब हे ट्रायसेप मारायचं आहे. त्याचा वर्कआउट पूर्ण चालू आहे. तर 2-3 सेट मारलेत आणि 2-3 सेट बाकी आहेत, तर ते करायला लावलेत. आणि आज तर बघायला गेलं तर 75 डेचा चौथा दिवस आहे. तर आज चौथ्या दिवशी पण आता 45 मिनिट कंप्लीट करणार. तर काही चला आता पहिले ट्रायसेपचं पूर्ण सेट कंप्लीट करतो, त्यानंतर तुम्हाला रिवाई देतो. तर काहीच जिममधून कधी आलो होतो. तर आंघोळ वगैरे केली, त्यानंतर डाएट वगैरे घेतलं, त्यानंतर भगवद्गीता वगैरे वाचली. तर अध्याय 4 याच्यामध्ये हा पूर्ण वाचलेला, 10 पेज पूर्ण कंप्लीट वाचली. तर अध्याय 4मध्ये आज मी शिकलो की याच्यामध्ये अध्यायामध्ये 7वा लिहिले की यदा यदा ही धर्मस्य लोक निर्भवती भारत अव्ययुता धर्मस्य
तदात्मक सुजास्मय. त्यामध्ये असं बोलतात धर्मामध्ये वाद होतात. तर याच्यामध्ये असं लिहिलं की धर्मामध्ये अहंकार वगैरे होतात किंवा एक दुसरा धर्म हे धर्म तो धर्म असं मानतात. त्या धर्मामध्ये वाद होतात. त्यानंतर श्रीकृष्ण बोलतात की मी अशा की म्हणजे अलग अलग याच्यामध्ये रूपामध्ये प्रकट होतो. तर आजकाल धर्मामध्ये खूप वाद होतात. तर वादविवाद होऊ नये अशा प्रकारे याच्यामध्ये अध्याय 4 दिलेलं आहे. तर सर्व धर्म सारखे माना, सेम माना. तर सर्वांचं रक्त एकच असते. तर सगळे धर्म सेम आहेत. त्या हा धर्म तो धर्म असं करण्यापेक्षा सर्व धर्म सेम माना. तर या 4थ्या अध्यायामध्ये आज मला शिकायला हे भेटलं. तर काय 75 हार्ट चॅलेंजचा 4था दिवस आहे. तर तो पण आजचा माझा कंप्लीट झाला आहे. कारण सकाळी 45 मिनिट असं एक्सरसाइज केली. त्यानंतर 4 लिटर 3.5 लिटर पाणी पिलं. त्यानंतर संध्याकाळी 45 मिनिट जिममध्ये एक्सरसाइज वगैरे केली. त्यानंतर घरी आलो, डाएट वगैरे घेतलं आणि सेल्फी वगैरे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणारच. लास्टचा टास्क होता बुक वाचायचा, ते पण 10 पेज वाचले. तर गाईज आजचा माझा टास्क, आजचा 75 डे हार्ट चॅलेंजचा 4था दिवसाचा पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर गाईज माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि गाईज माझे कोणी व्हिडिओ बघणार तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके.